प्रॅक्टिस सेट 1.2 साठी काही गोष्टी समजून घ्या थोड्याफार. 1.1 कंप्लीट झालेला आहे आपला. पहिली गोष्ट आहे लाईन सिगमेंट. काय लाईन सिगमेंट? लाईन सिगमेंट म्हणजे काय? द युनियन सेट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी अँड पॉईंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सिगमेंट ए बी. समजलं काही? नाही. बरं, सिम्पल लक्षात ठेवा. सेगमेंट म्हणजे दोन्ही बाजूंनी तो स्टॉप होतो. काय होतो? स्टॉप झालेला आहे. स्टॉप बीच्या समोर काही आहे का? एच्या समोर काही आहे का? त्याला म्हणायचं लाईन सिगमेंट. काय म्हणायचं? लाईन सिगमेंट. सिम्पल. त्याच्यानंतर रे ए बी. रे ए बी म्हणजे हा कोणत्या तरी एका बाजूला चालत राहील. एका बाजूला स्टॉप राहील, एका बाजूला चालत राहील, एका बाजूला स्टॉप राहील, एका बाजूला चालत राहील. त्याला काय म्हणायचं? रे. ठीक आहे. आणि जो दोन्ही बाजूला चालत राहतो त्याला काय म्हणतो आपण? लाईन. काय म्हणतो? लाईन. लाईन ए बी हे. ठीक आहे. लाईन ए बी काय राहील? कंटिन्यू चालत राहणारी रेष. समजलं? त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट सिगमेंट. हे काही तुम्हाला एक्झामला विचारत नाही, फक्त थोडेफार इंट्रोडक्शन माहिती पाहिजे आपल्याला. लाईन सिगमेंट म्हणजे दोन एक स्टॉप होऊन जाईल तिथं, म्हणजे त्याच्यासमोर आपण लाईन काढणार नाही. रे म्हणजे कोणत्या तरी एका बाजूला कंटिन्युअस राहील, अनलिमिटेड. काय आपण काय म्हणतो त्याला? इनफायनाईट. आणि लाईन कशी असते? दोन्ही बाजूंना इनफायनाईट. त्याच्यानंतरचं कॉन्ग्रुएंट सिगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? नावातच आहे. दोन्हींची लेंथ, दोन्हींची जी आपण काय म्हणतो दोन्हींची जी लेंथ आहे ती काय राहील? सारखे. एक जर 4चा आहे तर दुसरा पण कितीचा राहील? 4चा. इथं दोन्ही काय? सारखे. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सिगमेंट. आता ही जी प्रॉपर्टी आहे ना, याला तुम्हाला सरळ सरळ सांगतो मी. बघा, जर ए जर बीच्या बरोबर आहे तर बी एच्या बरोबर राहील. सिम्पल. जर ए बीच्या बरोबर आहे आणि बी सीच्या बरोबर आहे तर ए कोणाच्या बरोबर राहील? सीच्या. समजल्या तिन्ही प्रॉपर्टी? काही प्रॉब्लेम? लक्षात राहू द्यायचे. सिम्पलमध्ये लक्षात ठेवायचं आपण. त्याच्यानंतर मिड पॉईंट. सगळ्यांना माहिती आहे मिड पॉईंट म्हणजे काय? लाईनचे दोन भाग होतील. समजा मी म्हटलं ए बीची लांबी 10 आहे आणि पी मिड पॉईंट आहे, दोन भाग कितीचे होतील मग? 5-5. ठीक आहे. आणि लास्टवाला दोन्ही का अजून कंपॅरिझन सेगमेंट माहिती आहे, छोटा मोठा. एक जर 4 सेंटीमीटरचा, एक 10 सेंटीमीटरचा आहे तर 10 सेंटीमीटरचा काही मोठा, आणि उलटं विचारलं 4 सेंटीमीटरचा काही लहान. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे तो तिथे अँगल बनवेल 90 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 90 डिग्री. ठीक आहे. आणि डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. समजा असा एक पॉईंट काढला मी. काय काढला? पॉईंट. आणि हे लाईन. याचं डिस्टन्स मोजायचं. काय मोजायचं? डिस्टन्स. मग डिस्टन्स मोजण्यासाठी परत परपेंडिक्युलर घ्यावं लागेल आपल्याला. काय घ्यावं लागेल? परपेंडिक्युलर. म्हणजे हे दोन्ही काय? सरळ सरळ सारखेच आहे. समजलं तरी चालेल. ठीक आहे. कळालं? काही याच्यामध्ये काही डाऊट? हां. आता जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते 1.2. आता जेवढं शिकवलं तुम्हाला त्याच्यावर थोडेफार क्वेश्चन. ठीक आहे. बघा, आता 1.2 वर क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाईन. हां, बघा आता हा टेबल आहे. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेअर ऑफ सिगमेंट ऑफ गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. 1.1 मधला पहिला क्वेश्चन सोडवला होता का आपण? डिस्टन्स काढण्याचा. ठीक आहे. सेम तसं सोडवायचा. डिस्टन्स काढायचं. बघू आपण. पहिलं डिस्टन्स घेऊ. सिगमेंट डी इज इक्वल टू, नाऊ फर्स्ट एक्झाम्पल. नाऊ सिगमेंट डी इज इक्वल टू डी आणि ई. तर डी आणि ई मध्ये मोठा कोण आहे? बघा, डी आणि ई मोठा कोण आहे? डी आणि ई मध्ये कोण मोठा? डी. ठीक आहे. डी मध्ये मोठा आहे ई. 9 मायनस डिस्टन्स काढण्यासाठी काय करतो आपण? -7. किती येईल? 9 + 7 किती येईल? 60. दुसरं डिस्टन्स घ्या. डिस्टन्स ए बी. सिगमेंट ए बी. ए बी मध्ये मोठा कोण आहे? बी. किती आहे? 5. -3. ए किती आहे? 3. म्हणजे किती आले? 5 + 3 8. कॉन्ग्रुएंट आहे का हे? कॉन्ग्रुएंट म्हणजे सारखे आहे का? नाही. मग काय म्हणायचं? आर नॉट कॉन्ग्रुएंट. देअरफॉर सिगमेंट डी अँड, किंवा डायरेक्ट असं कॉन्ग्रुएंटचं साईन मध्ये बरं जाऊ द्या, वर्डिंगमध्येच लिहू आपण. सिगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट.
2 नंबरचं सोडू, तुम्ही 3 नंबरचं सोडवा मग. 2 नंबर. सिगमेंट बी सी. नाऊ हे PDF मुळे होऊन राहिलं ते. नाऊ समजून घ्या रे. नाऊ सिगमेंट बी सी. बी आणि सी. बी आणि सी मध्ये मोठा कोणी बघा. बी आहे 5 - 2. जो छोटा असतो तो काय करतो आपण मायनस. साईनशी काही घेणं देणं नाही आपल्याला. मग आता आज व्हिडिओ टाकून देईल मी, तो बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, जर कोणाला डाऊट असेल काही तर. किती लिहिले 3. सिगमेंट बी सी आलं 3. त्याच्यानंतर सिगमेंट ए डी. सिगमेंट ए डी. ए डीमध्ये ए मोठा आहे -3 आणि डी काय छोटा -7. किती येईल मग हे -3 + 7 बरोबर 4. हे पण कॉन्ग्रुएंट आहे का मग नाही. तिसरा बघा तुम्ही मग आता कॉन्ग्रुएंट येईल का नाही. सरचं काम लय सोपं आहे ना. BC and AD are not congruent. ठीक आहे. तिसरं सोडून पाहतो मी आता. आता लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन मध्ये काय आलेलं आहे आन्सर सांगा तुम्ही. बीई म्हणजे यांचा डिफरन्स कितीचा आहे 4चा. आणि एडी बघा म्हणजे एडी तर काढलेलं वाटतं आपण हे आहे ना 4. म्हणजे काय तिसरं काय येईल कॉन्ग्रुएंट. सोडवता येईल तुम्हाला तेवढं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पॉईंट M. 2 नंबरचा क्वेश्चन. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ. मिड पॉईंट आला. आता काय आला मिड पॉईंट. सोपं आहे, फक्त एक शब्द लिहायचा तुम्ही. पॉईंट M अगोदर समजून घ्या. इज द मिड पॉईंट. इज द मिड पॉईंट ऑफ. कोणता आहे, कोणाचा मिड पॉईंट येतो ए बीचा. ठीक आहे. मग देअरफॉर काय होईल AM एक लाईन झाली मिड पॉईंट म्हटल्यानंतर. लक्ष द्या AM एक लाईन, BM दुसरी लाईन. समजलं. मिड पॉईंट आहे ना M. एक झाली AM एक झाली BM आणि ही राहील अर्धी राहील. काय राहील अर्धी कोणाच्या ए बीच्या. मिड पॉईंट म्हणजे काय होतं तो अर्धी राहील. ठीक आहे. आता काय दिलेलं बघा. AB 8 आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ AM. मग AM फाइंड करायचं आपल्याला. देअरफॉर AM इज इक्वल टू 1/2 AB. खूप सोपा क्वेश्चन असतो. फक्त जॉमेट्री सोपी आहे बघा. जॉमेट्री सोपी, फक्त जॉमेट्रीमध्ये थोडं लिहावं लागतं मनानं. 1/2 × 8 कितीचा भाग जाईल 4चा. ठीक आहे. 4 सेंटीमीटर म्हटलेलं आहे का नाही 4. तसं तुम्ही बघा. तसं तुम्ही तर डायरेक्ट डोळ्यानं पाहून सांगू शकता हे 8 येतं हे काय येईल 4. फक्त थोडं लिहावं लागेल. आता तिसरं सोबत समजून घ्या, समजून जाईल बघा. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ. कोणाचा मिड पॉइंट आहे CD. मग सांगा तुम्ही मला असं काय होईल. असं इक्वेशन सांगा. CP इज इक्वल टू PD इज इक्वल टू 1/2 CD. समजलं तुम्हाला. म्हणजे काय सरळ सरळ जे 2 भाग बनतात ते कसे असतात अर्धे. आता याच्यापैकी काय दिलेले आहे आपल्याला CP दिलेले 2.5 आणि CD विचारलं. मग देअरफॉर CP घ्या. CP इज इक्वल टू 1/2 × CD. CP किती आहे 2.5. इकडे किती आहे 1/2 × CD. आता हे 2 कसे येतील इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये. CD बरोबर काय होईल मग 2 × 2.5 CD बरोबर 5. ठीक आहे. तुम्ही तो क्वेश्चन पाहून आन्सर सांगू शकता. मला माहिती आहे अर्धे येतं दुप्पट होईल आणि बघा अर्धे येतं दुप्पट होईल. पूर्ण येतं आहे काय होईल अर्धे. फक्त कसं लिहायचं समजलं ना तुम्हाला. 4 नंबरचा क्वेश्चन. इफ AB कम्पेअर करायचे. काय करायचे कम्पेअर. कम्पेअर म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे कोण छोटा आहे कोण मोठा आहे. मग लिहून घ्यायचे 4. हेअर AB किती दिलेला आहे 5 सेंटीमीटर. अरे एच्या आणि बीच्या मध्ये इज इक्वल टू आला होता. AB तुमचा 5 सेंटीमीटर. BP आहे तुमचा 2 सेंटीमीटर.
ब्लड प्रेशर 2 सेंटीमीटर आहे तुमचं. AP 3.4 सेंटीमीटर. ठीक आहे. AB, BP आणि AP 3 गोष्टी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आता सांगायची गरज नाही. 5 मोठे, त्याच्यानंतर 3.4 त्याच्यापेक्षा छोटे आणि 2 छोटे. मग काय, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीवरून आपणास असे कळले की, काय कळले आपणास, सेगमेंट AB हा ग्रेटर कोणापेक्षा, सेगमेंट AP हा कोणापेक्षा मोठा आहे, सेगमेंट BP. ठीक आहे. सगळ्यात लहान कोणता आहे, BP. 1 2 3. समजला. ठीक आहे, लिहा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 5 नंबरचा, राईट द नेम ऑफ ऑपोजिट रे ऑफ RP. RP जो ऑपोजिट आहे बघा, सोपं सांगतो तुम्हाला फास्टमध्ये आन्सर. RPच्या विरुद्ध बाजूला RP बघा कुठे आहे, आता बघा RP कुठे आहे, RP त्या साईडला आहे ना, RP त्याचा ऑपोजिट कोणता येईल मग, RS. कोणता येईल, RS. पहिलाच आन्सर RS. लिहू नका सध्यास, फक्त समजून घ्या. पहिलाच आन्सर आलं तुमचं RS. सेकंड, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. इंटरसेक्शन सेट, इंटरसेक्शन त्याचा इंटरसेक्शन म्हणजे काय, समजा 4 आहे, किती आहे 4 आणि 2 आहे, 4 आणि 2. आता 4 मध्ये काय आहे, 2 गुणिला 2 आहे का नाही, बरं 4 जाऊ द्या, 4 मध्ये समजणार नाही तुम्हाला. 6 घेऊ आपण, किती घेऊ 6. इथे घेतले 2. आता 6चे फॅक्टर काय पडतात, 2 आणि 3. तर 6 मध्ये कॉमन कोण आहे, 2. तसं कोणता कोणता रे येतो, PQ आणि RP. आता बघा RP पर्यंत संपला का, त्याला रे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, रे. तो समोर पण चालत राहणार, म्हणजे ऑलरेडी त्याच्यात PQ आलेलाच आहे. कोण आलेला आहे, PQ. म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन कोण आहे दोघांचा, PQ. कोण आहे, PQ. समजलं. म्हणजे सेकंडचा आन्सर काय येईल, रे PQ. परत सांगतो कसं आलं तर, इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन. इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन. तर जो RP आहे तो इथं संपला नाही, तो समोर पण चालूच आहे. कारण रे कसा असतो, एका बाजूला चालू असतो. समोर काय आहे, PQ. म्हणजे RP आणि PQ मध्ये कॉमन कोण येऊन राहिला, मग PQ. तिसरं, युनियन. युनियन म्हणजे काय, पूर्ण. युनियन म्हणजे काय, पूर्ण. PQ बघा, PQ आणि QR. याच्यात पूर्ण रे कोणता आहे रे, लक्ष द्या परत. PQ बघा, PQ हा P बघा, हा PQ झाला. ठीक आहे. आणि दुसरा कोणता आहे, QR. कोणता, QR. मला सांगा, युनियन म्हणजे काय असतो, सगळ्यांचं मिक्सचर. मग या दोन्हींचं मिक्सचर कोण आहे, RQ. कोण आहे, RQ. म्हणजे याचा आन्सर काय येईल, रे RQ. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर सबसेट शिकलेले तुम्ही, चॅप्टर आपलं. सबसेट म्हणजे काय, उपसंच. उपसंच म्हणजे त्याचा छोटासा भाग. QR कोणाचा भाग आहे मग छोटासा, मला सांगा. QR हा कोणाचा भाग आहे, छोटासा. QR कोणाचा भाग आहे बघा, QR कोणाचा भाग आहे, SQचा. रे SQ म्हणू शकतो आपण, किंवा ऑर PQ नाही रे, TQ कोणाचा असू शकतो, TQ ऑर रे TQ. छोटासा भाग ना रे, त्याच्यातून कापून घेऊ शकतो आपण समजा त्याला. बघा कोणता विचारला आपल्याला, QR. हा RQ कोणातून कापून घेऊ शकतो आपण, SQ मधून बाजूला काढू शकतो, किंवा TQ मधून. ठीक आहे. सोपे क्वेश्चन आहेत, काही प्रॉब्लेम नाही. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉईंट R एंड पॉईंट असणारे ऑपोजिट रेज. मग एक तिकडल्या साईडला सांगा RQ आणि एकीकडल्या साईडला सांगा RT. ऑपोजिट म्हणजे काय, विरुद्ध बाजूला. ऑपोजिट म्हणजे काय, विरुद्ध बाजू. सारखा पॉईंट कोणता आहे त्यांचा, R. मग एक तिकडल्या बाजूला RQ, एकीकडल्या बाजूला RT. म्हणजे काय येईल, चौथ्याचा आन्सर रे RT. आणि 5 नंबरचा, हा 4चा आहे, हा 5. रे RT अँड रे RQ हे ऑपोजिट आहे.
त्याच्यानंतर राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉईंट यस. यस एंड पॉईंट असणारे कोणती 2 रेज सांगा, तुम्ही सांगा आता. याचा हां टी एस आर एस पी एस क्यू एस कोणते काढू शकतात ते लिहून नाही देत तुम्हाला, कोणती 2. त्याच्यानंतर राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ एस पी आणि एस टी याचा इंटरसेक्शन सेट. त्याचा एस टी पण येईल, पण आता बुकमध्ये पॉईंट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पॉईंट. तर त्याचा इंटरसेक्शन कॉमन इंटरसेक्शन टाका तुम्ही पॉईंट यस. काय? पॉईंट यस. म्हणजे बघा हां, तर 6व्याचा आन्सर काय होता आपलं? 6 नंबर. 6 नंबरचं कोणती 2 टाकून द्यायची? रे आर एस रे पी एस जे असले ते शेवटी कोण आला पाहिजे? यस. आणि 7व्याचा आन्सर काय आहे? पॉईंट यस. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. दोघांमध्ये कोण कॉमन आहे? पॉईंट यस. ठीक आहे, समजलं? कळालं? आता 6वा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे घरी. कसा सोडवायचा ते बघून घ्या, सगळेजण लक्ष द्या. सोपं आहे, जे सोपं आहे तेच तुम्हाला होमवर्कला देतो. स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द बी. बी पासून सारख्या अंतरावर कोणता पॉईंट आहे? तुम्ही सांगा मला. बी पासून सारख्या अंतरावर कोण आहे? ए. त्याच्यानंतर सी. परत बघा. ए शांत 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 घे. बघा सारखा अंतरावर म्हणजे त्यांच्या मधात सारखंच अंतर पाहिजे. बघा या दोघांच्या मधात किती अंतर आहे? 2. या दोघांच्या मधात किती अंतर आहे? 2. आता व्ही चेक करा. 1 2 3. मग बी पासून मोजा. 1 2 3 आहे का कोणता पॉईंट? नाही. आता डी पर्यंत जा. 1 2 3 4. इकडे पहा 1 2 3 4. म्हणजे ए आणि सी पहिली जोडी, दुसरी डी आणि पी दुसरी जोडी. 2 पॉईंट आहे. किती पॉईंट आहे? 2. मग 2 आन्सर लिहावं लागेल. पहिलं काय लिहावं लागेल? कुठे गेलं? हां, जादूगर आहे तुमच्यात बसलेले रे. ए आणि सी पहिली जोडी इक्विडिस्टन्स आहे बी पासून, आणि दुसरी पी आणि डी. पहिल्याचा आन्सर समजला? तसंच सांगा क्यू पासून इक्विडिस्टन्स सांगा. आता तसंच मोजायचं. 1 2 आर आणि पी पहिली जोडी कोणती? पी आणि आर. यू आणि एल दुसरी जोडी. ठीक आहे, 2च. याच्यातही 2 जोड्या, याच्यातही 2 जोड्या. काही अवघड आहे? तिसरा क्वेश्चन. आता हे तर तुमचं किती वेळ झालेलं आहे. यू व्ही फाइंड करायचं तुम्हाला. एक काढून दाखवतो मी. यू व्ही डिस्टन्स यू व्ही. मग या दोघांमध्ये मोठा कोणी? बघा यू आणि व्ही मध्ये. यू कुठे? इकडं. व्ही इकडे. व्ही किती आहे? दिलेलं नाही म्हणजे किती असेल? 5. 5 मायनस काय करत असतो? मायनस. व्ही हा किती आहे? -5. -5 -5 किती झाले? 5 आणि 5 10. ठीक आहे, ठीक आहे, समजलं? किंवा एक लॉजिकली सांगतो, दोघांमधलं अंतर मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि इथं काय करून द्यायचं? 10 टाकून द्यायचं. समजलं नाही तर? तिन्ही क्वेश्चन समजले? काही अवघड आहे का? नाही. हा क्वेश्चन करून सोडून आणायचं. आता याचे हे जे पेन्सिलला लिहून घ्या पटापट, किंवा लेटरवर लिहून घ्या हे आन्सर 5 नंबरचे. सोपं आहे ना? नक्की घ्यायची गरज नाही ना? ठीक आहे.